नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे आम्ही माझ्या एका मैत्रिणीच्या घरी. तर कोणाच्या घरी चाललो आहे तुम्हाला लगेच कळेल थोड्या वेळाने. तर आम्ही चाललो आहे तिथं स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे, म्हणजे जेवण करायला बोलवलं आहे आम्हाला. तर आता मी चालले, बाकीचे आले असतील की नाही माहिती नाही, तर बघू आता. आम्ही आलो आता सुनीता ताईकडे जेवायला. रिक्षा बुक करू का? अजून एक जण यायचं राहिलं. तर इथं सुनीता ताईने आम्हाला जेवायला बोलवलं होतं. तर म्हटलं चला आपण पण थोडीशी मदत करायला हवी. तर मी पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या. तर मग इथं स्नेहाताई तळत होती आणि सुनीता ताई आणि कल्पनाताई दोघीजणी ताटं तयार करत होत्या. भाभीचा थोडासा त्रास होत होता, भाभी त्या घरामध्ये बसल्या होत्या आणि अजून एक जण येणार होती, त्याची वाट बघत होतो आम्ही. मग इथं मस्त असे खूप छान छान आयटम बनवले होते. तर तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये पुढे बघायलाच भेटेल काय काय बनवलं होतं आणि खूप छान जेवण झालं, खूप भारी. पुरणपोळी, पुरी, चपाती, भात, कोशिंबीर, बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी, खीर. अजून काय ग? इसमे हे पापड राहिले ताटात लावायचे. पुरणपोळी पण बनवली तिने आणि खीर पण बनवली. हां. मी आणि वैशालीने दोघींनी मी आणले गुलाबजाम. तुझ्या काढलं का वैशाली? कुठे आहे तुझे गुलाबजाम? हिच्या घरी आम्ही आलेलो आहोत सुनीताकडे आणि इतकं पंचपक्वानांचं जेवण सुंदर बनवलेलं आहे तिने. स्वीट डिश 3 आहेत. पुरणपोळी आहे, खीर शेवयाची इतकी सुंदर बनवली आहे तिने, पुऱ्या पण, चपात्या पण, काय विचारू नका, सगळं 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 आहे. आणि आमची संध्या नेहमीप्रमाणे आता येईलच, आम्ही तिची वाट बघतोय. आणि ताटं वाढून झालेली आहेत आणि ताटं वाट बघतायत असं झालंय. ठीक आहे, पण आता काय. वैशाली भजी काढतीये गरम गरम. पुऱ्या तिने छान लाटल्या होत्या, एकूण एक पुऱ्या फुटलेल्या आहेत आणि असं आमचं जेवणाला इतका मजा येणार आहे आता की बस रे बस. संध्या आली आमची फ्रेंड की आम्ही त्या जेवणावर तुटून पडणार आहोत, जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. वैशाली बघू भजी तुझी एकदम छान झाले. बघितलं का? टेस्ट पण करते लगेच. वैशाली तुझे दाखव ना गुलाबजाम. मला तर काही शुद्ध सगळ्याचे चमचे दिले ना, एक्स्ट्रा आहे. आणि इथे आमची भाभी जरा विश्रांती घेती आहे. हाय बोलो. कैसे लग रहा है आपको? अच्छा लग रहा है. भूख लगी है कि नहीं? लगी है. चलो चलो, थाली इंतजार कर रही है और अभी हम लोग खाना खाने बैठने वाले हैं. हमारी फ्रेंड आ जाएगी संध्या, फिर उसके बाद नाम घ्या श्री हरीचे,
सहज होते नाम घेता मुखाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण लोहे जाणीजे यज्ञ कर्म जय जय वीर समर्थ. करा सुरुवात. चला भोजन करायला सुरुवात करा. चला मस्त सगळे पंचपक्वानाचं जेवण आहे. ग्लास तिकडे दिला. चलो भाभी खाओ. खाओ. पैसे देऊ. बस बस की. अच्छा, बसला ना जेवायला तू? स्नेहा, बस. ए मला का उठवतीये पण. स्नेहा, बस ना. अगं, आपण तिघी थांबूयात ना तिला जेव. स्नेहा, आई ना, तू बस. बस अरे मी आहे पण तुम्ही नको नको तिला येऊ दे ग. अरे मी आहे ना. वेगळं होतं जरा दोघी. मी काय म्हणते मी आहे ना. ज्येष्ठ नागरिक आहे याच्यात कोणी. ऐक ना. हा मला आणलंय हो. हे बघा सगळ्यात लेट आलेत. तू नाही दिली ना म्हणून राहू दे. दिली. गोड खायचे दिवस आहेत. गोड खायचे दिवस आहेत. तुम्हाला खरंच ना काय पाहिजे सांगा. असे म्हणायचे मला. ऐकून झालं ऐकायला कोण काय म्हणलंय ते. तुम्ही नका म्हणू. जे म्हणते ना म्हणते. तुमच्या दोघीचं रेकॉर्ड झाले त्या भांडणं. कडू तेवढीच दिली कल्पना नाहीच म्हणली ती. स्नेहाताईने आम्हाला गिफ्ट आणले. काय आणले बघू. देऊन झालंय. कोणी सांगितलं तुला देऊन झालंय? कोण बघितलं दिलेलं? कोण म्हणलं दिलंय म्हणून. वाव छान आहे. आता तुला देऊ का नको? हा मग मी काही गिफ्ट आणलं नाही बरं का. बाळा छान भाभी. हा, मी छान. काही गिफ्ट आणलेलं नाही. एक भाभीला. कल्पना मी काही गिफ्ट आणलेलं नाही. बघा हे ना असा क्लिप आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. डायरेक्ट मी वापरते बघा माझ्याकडे आहे. असं लावून घ्यायचं. बस हे घ्या. पिशव्या घ्या. तुम्हाला आधी थोडंसं खोकं घे. खाली येईल. बघ मला खोकं दिले. एवढं जड लागतात का की हाय ते केस दुखतील ना. मस्त मस्त आहे. मुंबईवर आणली का गं? हो छान भेटला. छान आहे एकदम. लिंबूची पानं आहेत ना. हां लिंबाची. लेमन ग्रास. लेमन टी. त्याचं चहा पण चांगलं होतं बरं का. ब्लॅक टी. हा? लेमन टी साठीच आणलंय. मला पण द्या थोडेसे. काळा चहा करतो ना तसं. चॉकलेट पण आणलेत. काळा चहा करतो आपण तसं. आज काय मजा एका दिवसातच आहे सगळे. चॉकलेट सगळं गिफ्ट सगळं एका दिवसात. खायला बी सगळं. अपेक्षा करूया की नाही. खायला बी सगळं एका दिवसात. आता उद्याच्याकडे म्हटलं तर जमेल का? नाही. आज एकत्र आणलं सगळ्यांनी. हा ते पण आहे. पुढच्या वेळी आणखीन चांगलं काहीतरी मिळेल ना. जे होतं ते बनवले गुलाबजामुन आणलं आपलं. लगेच काहीतरी मी तुला म्हणते बनवून आणू. रोज रोज कुणाकडे जायला जमेल का? नाही एकत्र पार्टी झाली. शक्यच नाही. आता सण सुरू झाले ना. आता मला लालबाग कोणाचं. हा आपण आपलं काम करत राहायचं. कोणी फेकू दिलं कचरा केला सुनीता आपलीच आहे. आता बघा आता कचरा करा. आम्ही गेलो नाही बॉक्समध्ये मी आणलं होतं ते. कोणी केलं कचरा? असं नाही की त्याला काय आम्हीच केलं. ती ह्याची सारिका त्यांची बारकी आहे ना काल तिने लावलं. माधुरी त्यांना लावलं तिने. हा गाथा नाही. पण चांगलं झालं बर्थडे तिथे. खूप सुंदर झाला विचार.
चला जेवण छान झालं. सुनीता ताईचे धन्यवाद. होय फोटो काढते फोटो काढते कट करशील ते माझं बोलले हां बोल भाजी नंबर 1 झाली होती. हां दुसऱ्या पुरी खूप सुंदर जेवण होतं. पुरणपोळी खूप छान होती. सगळं जेवण छान झालं होतं. खीर छान होती. खीर मध्ये इतके ड्रायफ्रुट्स होते. सगळ्यात जास्त काय आवडलं तर चारोळे टाकलेले त्याच्यात. छान वाटली खीर. बरोबर खिरात जास्त खाते. हा ना आणि वरून गरम करून दिली आम्ही त्यांना माहितीये तुमच्यामुळे आम्ही गार खाल्लं. मी गरम नव्हती म्हणून मी खीर खाल्ली नाही. त्यांनी गरम खाल्लं. हा आणि मटकी भात पण छान होता. हा. कारलं पण आणि नंबर पुढच्या वेळी जरा लवकरच या म्हणतो. हा नाहीतर असा उशीर केल्यावर परत सगळं अजून गार खावं लागलं. हो आता वेगळ्या पुढच्या वेळी कुणाकडे ते दुसऱ्यांकडे असणार सुनीताकडेच नाही. हा आता दुसरं कोणाकडे तर नंबर आहे आता बघू कोणाकडे. बहुतेक माझ्याकडे गणपती आले ना